नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. कशा आहात तुम्ही सर्वजण? RR क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता आपण शिकणार आहोत जे काही इंडक्टन्स आहे, त्यानंतर रेजिस्टन्स आहे आणि कॅपॅसिटन्स आहे, पण कसा प्युअर फॉर्म मध्ये, त्यामध्ये कुठलंच काही ऍड नाही अशा सर्किट शिकणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला जे काही इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क आहे सब्जेक्ट पॉलिटेक्निक साठी, त्यामध्ये भरपूर आणि चांगल्या प्रकारे मदत होणारा असा विषय आहे. आणि जो काही आज शिकवणार आहे ना, हे जर आलं तर तुम्हाला इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क जो काही सब्जेक्ट आहे तो एकदम सोपं जाणार आहे. कारण बेसिक मूळ गाभा जो काही आहे तो हाच आहे. प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट काय असतो, कॅपॅसिटिव्ह सर्किट काय असतो आणि इंडक्टिव्ह सर्किट काय असतो, हे सर्व माहिती मी यामध्ये दिलेली आहे आणि त्यात शिकवणार आहे. फक्त तुम्ही कुठं जायचं नाही, एकदम इंटरेस्टेडने शिकायचं आहे आणि मी तर इंटरेस्टेडने शिकवणार आहे. काही याच्यात तुमची काही शंका महाशंका काही असेल तर कमेंट करून सांगा, जेणेकरून मला अजून त्यावरती नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मुभा भेटेल. आणि तुमचे डाऊट काय आहेत, तुम्हाला समजतोय का नाही, मी शिकवतोय ते कंटेंट तुम्हाला प्युअर भेटतंय का नाही, हे सगळं मला समजेल, जेणेकरून मला अजून चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवता येतील, एवढे मी तुमच्याकडून आशा करतो. आणि आज आपल्याला लगेच सिलेबसला चालू करायचं आहे. आणि तुम्ही थर्ड इयरला जे काही केस स्कीम आहे तुम्ही शिकताय, सेकंड इयरला केस स्कीम मध्ये जो काही इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क आहे, ECN सब्जेक्ट आहे, त्यामध्ये जर हे गोष्टी येत असतील तुम्हाला, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट म्हणजे काय असतो, कॅपॅसिटिव्ह सर्किट म्हणजे काय असतो आणि रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये काय असतो, त्याचा सिम्बॉल कसा आहे, पॉवर फॅक्टर कसा आहे, त्यामध्ये काय काय काम केलं जात असतं, हे सर्व गोष्टी तुम्हाला मी शिकवणार आहे. आणि जर तुम्हाला हे गोष्टी येत असतील तर काही नाही, एकदम सोपं आहे. आणि जर येत नसतील तर एकदम अवघड आहे. म्हणजे याच्यामध्ये जाणारा रेजिस्टन्स काय असेल, व्होल्टेज काय असेल, करंट काय असेल, कशाने दाखवतात, पॉवर फॅक्टर काय असेल, फेजर डायग्राम का बरं घेतली, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. कुठे जायचं नाही, शेवटपर्यंत टिकून राहायचंय. आणि चॅनलला जर नवीन असेल तर एक वेळ सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आज आपण घेतो फर्स्ट आहे इंडक्टिव्ह सर्किट, म्हणजेच काय प्युअर इंडक्टिव्ह सर्किट. आता प्युअर म्हणजेच काय रे, जेव्हा आपण कधीही काही खरेदी करायला जात असतो तेव्हा म्हणतो प्युअर माल द्या, बरोबर. म्हणजे जे काही असेल प्युअर द्या. म्हणजे माल म्हणलं तुम्ही वेगळंच माल म्हणू नका. जे काही माल आहे, जे काही गोष्टी आहेत, जे तुम्हाला खरेदी करायचं आहे तेव्हा प्युअर दाखवा. ज्वारी घ्यायला जात असाल तुम्ही, काही अन्न असेल, काही असेल तर तेव्हा प्युअर द्या म्हणतात. प्युअर म्हणजेच काय, त्यामध्ये एक्स्ट्राला काही ऍड केलेलं नाहीये, त्याला म्हणतात प्युअर. आणि ते प्युअर आज आपण शिकणार आहोत. आता फर्स्ट काय रे, इंडक्टिव्ह सर्किट. आता इंडक्टिव्ह म्हणजेच काय रे, या इंडक्टिव्ह सर्किट मध्ये काय केलेलं जात असतं रे, काय आहे, इंडक्टर ऍड केलेला आहे. आणि ते इंडक्टर म्हणजेच काय बघा, इंडक्टरचा सिम्बॉल आपण अगोदर शिकू. म्हणजे सिम्बॉल म्हणजे काय असतं, हे आहे तुमचा काय झाला इंडक्टरचा सिम्बॉल. आणि ह्याला दाखवतात कशाने रे, हे झालं तुमचा काय सिम्बॉल झालेला आहे. आणि ह्याला दाखवतात कशाने, L या लेटरने दाखवतात. त्यानंतर आहे प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट. आता रेजिस्टिव्ह सर्किट म्हणजेच काय, काय काम करत असतं रेजिस्टिव्ह सर्किट, सांगा बरं काय काम करत असतं. हा बरोबर आहे, काय करंट अपोज करत असतं. आणि याचा सिम्बॉल काय रे, हा तुमचा झाला रेजिस्टन्स. आणि याचा जो काही दाखवलं जाणारा जो काही सिम्बॉल आहे त्याला काय म्हणायचंय, R. आणि त्यानंतर आता कॅपॅसिटरचा सिम्बॉल कसा असेल, आता कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे, मग याचा सिम्बॉल आहे का नाही, प्रत्येकाचं काही ना काही सिम्बॉल असतो. आणि तो सिम्बॉल म्हणजेच काय, हा अशा प्रकारे सिम्बॉल आहे, अशा प्रकारे. ओके, हे झाला सिम्बॉल. आणि याला दाखवतात कशाने रे, सीने. मग अजून बघा, यामध्ये थोडंसं आपण अजून ऍड करून घेऊ. हा एक एक पॉईंट झाला, दोघांचा काय झाला, सगळ्यांचा एक एक पॉईंट झालेला आहे. मग तुम्हाला सिम्बॉल शिकायला भेटलं. सिम्बॉल मध्ये काय काय बघितलं तुम्ही, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट आहे. आता ते सर्किट पण तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवणार आहे, फेजर डायग्राम ड्रॉ करून दाखवणार आहे, वेव्हफॉर्म ड्रॉ करून दाखवणार आहे. आणि त्यासोबत एक महत्वाची गोष्ट मात्र एक चांगल्या प्रकारे फंडा सांगणार आहे. आणि ते फंडा जर तुमच्या लक्षामध्ये राहिलं तर कुठंच काही जायची गरज नाही, कोणाला विचारायची गरज नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, जो काही फंडा आहे ना खूप खतरनाक आहे. आणि ते मी स्वतः बनवलेलं आहे, कोणाकडून बनवलेलं नाहीये, कोणाचं टिप्स घेऊन बनवलं नाहीये. आणि ते तुम्हाला मी 100% सांगतो की कळून जाईल. आणि ते कशा प्रकारे कळणार आहे ते पण मी कळून सांगतो, तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहे. बघा, आता याचा इंडक्टर आहे, याचा रेजिस्टन्स आहे, ते कॅपॅसिटर. पण हे सांगितलं कोणी रे, बरोबर आहे ना, हे सिम्बॉल वगैरे झालं, पण याचं युनिट काय, कशामध्ये मेजर केलं जात असतं, कोण सांगितलं. तर बघा, याचा युनिट काय रे, याचं युनिट काय आपण मागच्या व्हिडिओ पण मध्ये सांगितलंय. याचा युनिट आहे हेनरी. काय आहे याचा युनिट, काय हेनरी आहे. त्यानंतर याचा युनिट काय रे, रेजिस्टन्स काय ओहम. काय आहे ओहम. आणि कॅपॅसिटरचं काय आहे
फॅरेड. काय आहे? फॅरेड. म्हणजे हे फॅरेड होणे सांगितलेलं आहे, आपण ट्रिक पण सांगितलं होतं. ओके. मग त्यानंतर बघा, आता जेव्हा सर्किट काढतो आपण, आता नेक्स्ट थर्ड काय आहे? सर्किट. मग सर्किट काढत असताना जे काही हे पॅरामीटर दिसते तुम्हाला, इंडक्टर आणि कॅपॅसिटर, हे फक्त येत असतं हे फक्त येत असतं कोणामध्ये? एसी मध्ये. डीसी मध्ये येत नसतो. आणि जेव्हा एसी मध्ये येत असतं तेव्हा तिथला जो काही व्होल्टेज आहे, जे काही करंट आहे, ते कशाने मेजर केलं जात असतं? ते दाखवलं जात असतं कशाने? तर फेजर डायग्राम आहे, त्या फेजर डायग्रामने ते ऍड केलेले असतात. कारण या ठिकाणी एक्स्ट्रा इम्प्युरिटी झालेल्या असतात. ते इंडक्टर असो या कॅपॅसिटर, यासाठी आपल्याला फेजर ऍडिशन करावं लागतं. पण जिथला व्होल्टेज आहे, जिथला काही करंट आहे, ते फेजर ऍडिशन करूनच आपल्याला काय करता येत असतं? त्याला दाखवता येत असतं. नाहीतर नाही. मग ते फेजर ऍडिशन काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. मग थर्ड आहे बघा, याची सर्किट कशा प्रकारे असणार आहे? इंडक्टिव्ह सर्किट. आता प्युअर आहे, याच्यामध्ये काही ऍड आहे का? काहीच नाही. मग आता इंडक्टिव्ह सर्किट कशा प्रकारे दाखवणार आहे? असा. आणि कोणता आहे हा? एसी आहे, म्हणून या प्रकारे याला. ओके. हे काय? एसी आहे. हा एसी आहे म्हणून असा सिम्बॉल आलेला आहे एसीचा. आणि हे काय? इंडक्टर. आणि त्यातून जाणारा करंट कोणता आहे? IL. ओके. कोणता आहे? IL. आणि या ठिकाणचा व्होल्टेज काय आहे ते पण सांगणार आहे मी. ओके. मग इथला व्होल्टेज असणार आहे तुमचा, ठीक आहे, आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये घेऊ. चालतंय. इथला व्होल्टेज घेऊ VM. ओके. आपण इथला व्होल्टेज घ्यायचं ना. VL इक्वल टू, नाही इथं जागा नाही पूर्ण, आपण इथंच घेऊ. VL इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी. कारण रे एसी आहे म्हणून. ओके. मग त्यानंतर या ठिकाणचं या ठिकाणचं कसं येणार सर्किट? एसी सर्किट काढायचे आहे. एसी सर्किट काढत असताना या ठिकाणी घ्यायचे असा रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्स आलेला आहे. आणि त्यानंतर इथं काय झालं? तुमचा एसी भेटलेला आहे म्हणून या ठिकाणी एसी लावून टाकायचं आहे. हा इथून जाणारा करंट असणार IR. ओके. इथला व्होल्टेज काय असणार आहे? मग व्होल्टेज काय असणार आहे? मग इथला व्होल्टेज असणार आहे, इथं VL होता तसं काय होता? VR इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी. ओके. मग हे VM वगैरे काय आहे ते सांगणार आहे. त्यानंतर इथे कॅपॅसिटर सर्किट आहे. आता कॅपॅसिटर सर्किट कसं असणार? अशा प्रकारे. ओके. या ठिकाणी अशा प्रकारे असणार आहे. हा झाला तुमचा काय? कॅपॅसिटिव्ह सर्किट झालेला आहे. आणि याच्यातून जाणारा करंट कोणता असणार आहे? IC. बरोबर. हे आहे कॅपॅसिटर, हा आहे रेजिस्टन्स, आणि हा आहे इंडक्टर. ओके. मग याच्यातून जाणारा करंट IC. मग या IC चा जो काही व्होल्टेज असणार ते कोणतं असणार आहे बरं? VC इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी. ओके. सगळ्याचं काय आहे? ओमेगा टी. आता ओमेगा म्हणजेच काय आपल्याला माहित आहे बघा, म्हणून ओमेगा इक्वल टू 2πf. काय आहे? 2πf. प्रत्येक ठिकाणी काय येणार आहे तुमचा? ओमेगा बरोबर 2πf येणार आहे. सर हे तर समजलं. आता काय बघायचं याच्यामध्ये? आता यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की त्याचा जो काही वेव्हफॉर्म आहे तो वेव्हफॉर्म कशा प्रकारे येणार आहे. इथं काय आहे? इंडक्टर आहे. त्यानंतर कोण आहे? रेजिस्टन्स आहे. आणि त्यानंतर कोण आहे? कॅपॅसिटर आहे. तर आपल्याला याचं काय बघायचंय? जे काही लीडिंग काय आहे, लॅगिंग काय आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. मग सर्व गोष्टी बघत असताना आपल्याला काय करायचंय? लॅगिंग कोण आहे, लीडिंग कोण आहे हे बघायचं आहे. मग आता इंडक्टिव्ह सर्किट आहे. इंडक्टिव्ह सर्किट हा लॅग असतो. इंडक्टिव्ह सर्किट काय असतो? लॅग. कारण इथला जो काही करंट आहे, परत तुम्हाला मी सांगतो काय आहे काय नाही ते. आपण काय करू आता? वेव्हफॉर्म ड्रॉ करू. मग हे वेव्हफॉर्म सोबत मी तुम्हाला फंडा सांगणार आहे मस्त पैकी. मग ते फंडा तुम्ही ऐकून घ्यायचंय, कुठं जायचं नाही. ओके. अशा प्रकारे आपलं काय असणार आहे? बरं, या ठिकाणी काय येणार आहे? आपला हा सर्किट येणार आहे. मग बघा, या सर्किट मध्ये हे असणार आहे तुमचा काय? व्होल्टेज. हे कोण असणार आहे? व्होल्टेज. मग कोणता व्होल्टेज? VL. कोणता व्होल्टेज? VL. मग त्यानंतर या ठिकाणी येणार आहे तुमची काय? करंट. या ठिकाणी काय येणार आहे तुमची? करंट येणार आहे अशा प्रकारे. ओके. या ठिकाणी करंट आली तुमची. हे करंट काय करू? थोडस आपण अशा प्रकारे घ्यायचे. हे करंट आहे. हे करंट आहे, याला म्हणायचं काय? IL. आणि या ठिकाणी काय आहे? ओमेगा टी. मग हे झालं तुमचं काय? वेव्हफॉर्म झालेला आहे. या ठिकाणी तुमचा व्होल्टेज असेल किंवा करंट असेल. बघा या ठिकाणी बघा, इथे घेऊ आपण VM आणि या ठिकाणी घेऊ IM. आता VM आणि IM म्हणजे काय? मॅक्झिमम व्हॅल्यू. या ठिकाणी काय? पॉझिटिव्ह राहणार आहे आणि या ठिकाणी काय? निगेटिव्ह. या ठिकाणचं बघा, हे थोडंसं कमी करायला पाहिजे. जास्त झालेलं आहे, थोडं कमी म्हणजे आपल्याला येऊन जाईल. बघा या ठिकाणी जो काही इथला व्होल्टेज आहे तो हे मॅक्झिमम व्होल्टेज आहे म्हणून याला म्हणायचं आहे VM. पण मायनस, पण या ठिकाणचा जो काही करंट आहे ते इतर राहणार आहे, याला काय म्हणायचं आहे? IM. पण कोणता? मायनस.
ओके, मग हे झाला तुमचा काय वेव्हफॉर्म झालेला आहे. मग या वेव्हफॉर्म मध्ये इथं 0 आहे, इथं π/2 आहे, इथं काय पाय आहे. त्यानंतर या ठिकाणी सेंटर मध्ये म्हणजे काय π/3 आहे. मग या ठिकाणी π/3 झालेलं आहे. तर या ठिकाणी किती झालेलं आहे तुमचं इथं पाय आला, इथं π/3 आला आणि इथं काय आला, इथे किती येतो बघा 2π येतो. ओके, मग हे पाय काय आहे काय नाही ते मी सगळं सांगणार आहे. त्यानंतर आहे रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स बघा कसा आहे तो सिंबल अशा प्रकारे आहे. वेव्हफॉर्म कसा आहे तो बघा, हे एसी आहे म्हणून एसीचा काढायचा आहे. असा आला, हा झाला तुमचा काय व्होल्टेज. त्यानंतर करंट बघायचं आपल्याला, हे झाला तुमचा करंट. मग करंट म्हणजे काय, याला म्हणायचं काय, आता ह्याला म्हणा व्ही आर आणि याला काय म्हणायचं आय आर. या ठिकाणी तुमचा असणार आहे तुमचा व्ही एम आणि या ठिकाणी असणार आहे तुमचा आय एम. या ठिकाणी सेम हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता या ठिकाणी बघा काय येणार आहे, हे छोटा आहे म्हणून काय आय एम पण कोणता मायनस आणि इथं कोणता व्ही एम पण हे कोणता मायनस, अशा प्रकारे आलेला आहे. मग बघा या ठिकाणी याला 0, इथे जे डॉटर असेल ते π/2 ची काही आहे का, काही घ्यायची गरज नाही. या ठिकाणी आला तुमचा पाय आणि या ठिकाणी आला 2π. ओके, हे आलेलं आहे. आता कॅपॅसिटरचं बघा, कॅपॅसिटरचं थोडीशी गंमत आहे, हे तर समजलं, पण हे कसं काढायचं काय नाही मी सगळं सांगणार आहे. कुठे जायचं नाही, कशा प्रकारे येतं एकदम फंडा सांगणार आहे. पण ते फंडा म्हणजे काय सगळं तुम्हाला मी सांगणार आहे, कुठे जायची नाही. बघा आता या ठिकाणी काय येणार आहे बघा, ह्याचं वेव्हफॉर्म काढायचं आपल्याला. ह्याचं वेव्हफॉर्म म्हणजे कोणाचं रे, कॅपॅसिटरचा. मग कसं काढायचं बघा कॅपॅसिटरचं वेव्हफॉर्म, 1 मिनिट असं काढलं आपण. ओके, समजतं की नाही रे, समजते ना, हा ओके समजायलाच पाहिजे. मग बघा या ठिकाणी आपल्याला काढायचं काय, ओके अशा प्रकारे आला. याला काय म्हणायचंय, ह्याला म्हणा आय एम, सॉरी याला काय म्हणतात आयसी, याला काय म्हणायचंय आयसी. मग त्यानंतर इथं आला तुमचा काय आयसी आलेला आहे. मग आता सर व्हीसी कुठे गेला, व्हीसी बघा इथून तयार होतो म्हणजे ओके अशा प्रकारे आला तुमचा व्हीसी. आता हे व्हीसी आलेलं आहे. आता याला म्हणायचं काय, हे आयसी झाला. त्यानंतर आपल्याला बघायचं काय व्हीसी बघायचं आहे. मग हे आलेलं आहे तुमचं काय व्हीसी, याला म्हणू आपण काय, याला म्हणायचं काय व्हीसी म्हणा. याला कुठं नाव देऊ आपण, ओके या ठिकाणी देऊ, याला म्हणायचं व्हीसी. कारण हा कुठला व्होल्टेज आहे रे, कुठला कॅपॅसिटिव्ह व्होल्टेज आहे आणि करंट. आता हे तर तुमचा झालेला आहे व्हीसी आणि करंट आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आपलं इथं हा व्हीसी आणि हा आयसी. एक मिनिट इथं कोण आहे आयसी, व्हीसी, व्हीएल, व्हीआर. ओके एक मिनिट, या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे, थोडंसं मिस्टेक झाली. या ठिकाणी घ्यायचं आहे आयसी आणि या ठिकाणी घ्यायचं आहे व्हीसी. ओके काय आहे काय नाही ते मी सगळं सांगणार आहे. या ठिकाणी काय व्हीएम वगैरे येणार आहे म्हणजे कसं, आता इथं बघा सारखं सारखं दिसतं की नाही तुम्हाला इथं या ठिकाणी. मग काहीच घ्यायचं नाही, या ठिकाणी वाटल्यास अजून याला थोडंसं असं वर घ्या किंवा छोटे घ्या, काही अडचण नाही. आपण छोटे घेतलं, याला आपण काय करू छोटंसं करू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. बघा या ठिकाणी घ्यायचं तुम्हाला व्हीसी किंवा व्हीएम म्हणा आणि या ठिकाणी येणार आहे तुमचा आयएम. आता व्हीएम आणि आयएम म्हणजे काय, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज आणि मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट. मग हे कोणत्याला पॉझिटिव्ह, तसंच या ठिकाणी घ्या. या ठिकाणी काय येणार आयएम पण कोणता निगेटिव्ह आणि या ठिकाणी येणार तुमचं काय व्हीएम म्हणजे कोणता निगेटिव्ह. इथपर्यंत आलेला आहे. आता तुम्हाला मस्त पैकी फंडा सांगणार आहे, कुठं जायचं नाही, इथं ऐकत बसा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर सांगा. ओके कसं वाटतं, मजा आली का नाही. आता हे झालं. आता त्यानंतर आपल्याला घ्यायचंय काय, ओके मग ह्याचे काय लिडिंग आणि लॅगिंग काय आहेत ते बघायचंय. लिडिंग आणि लॅगिंग कन्सेप्ट बघत असताना जे काही इंडक्टिव्ह सर्किट आहे ते आहे तुमचा लॅग. इंडक्टिव्ह सर्किट कसं आहे लॅग. त्यानंतर हे कसा रेजिस्टिव्ह कसा आहे युनिटी आणि हे कसं आहे तुमचा लीड. एवढं बघायचं आहे. म्हणजे या ठिकाणी सांगायचं आहे इट इज द किंवा व्होल्टेज इज लीड. इथं सांगायचं आहे व्होल्टेज इज लीड व्होल्टेज इज लीड बाय 90 डिग्री टू करंट. आता हे काय कन्सेप्ट आहे काय नाही, म्हणजे व्होल्टेज इज लीड बाय 90 डिग्री टू करंट. म्हणजे करंटला काय केलं तर व्होल्टेज लीड केलं. मग नाही किती केलं 90 डिग्री. त्याबरोबर मी सांगणार आहे. अरे एक मिनिट लॅग आहे रे, लॅग सॉरी हे लॅग आहे कारण इंडक्टिव्ह आहे म्हणून लॅग आहे. हे लॅग आलंय, लॅग बाय 90 डिग्री. या ठिकाणी काय येणार आहे व्होल्टेज अँड करंट
आर इन फेज. बघा इथं काय हा झाला आणि या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघायचं आपल्याला काय बघायचं या ठिकाणी हे रेजिस्टन्स आहे. मग या ठिकाणचा व्होल्टेज आणि करंट कसं आहे तर युनिटी आहे. तर मग ते युनिटी काय आहे ते मी सगळं समजून सांगणार आहे, कुठे जायचं नाही, हे वेव्हफॉर्म म्हणून समजणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फंडा पण सांगणार आहे. मग ते फंडा तुम्हाला लवकरच लक्षात येईल. मग या ठिकाणचं काय आहे व्होल्टेज अँड करंट आर इन फेज. व्होल्टेज अँड करंट आर इन फेज. या ठिकाणचं बघायचं आहे. आता कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे, प्युअर काय आहे कॅपॅसिटिव्ह सर्किट. मग या कॅपॅसिटिव्ह सर्किट मध्ये काय आहे ते बघा, व्होल्टेज इज लीड. आता काय आहे व्होल्टेज इज लीड बाय इथं -90 आहे, इथं -90 घ्या, इथं काय येणार आहे लीड बाय प्लस 90 डिग्री टू द करंट. ओके. आता बघा या ठिकाणी मग याचं पॉवर फॅक्टर काय असेल, प्रत्येकाचं पॉवर फॅक्टर बघू आता काय आहे. मग बघा याचा पॉवर फॅक्टर इक्वल टू राहणार आहे, याचा पॉवर फॅक्टर काय येणार आहे, हे इंडक्टिव्ह सर्किट असल्यामुळे याचा लॅग पॉवर फॅक्टर कसा राहणार आहे लॅग. आणि याचा पॉवर फॅक्टर इक्वल टू काय आहे युनिटी. मग युनिटी काय आहे ते खतरनाक मी समजून सांगणार आहे. त्यानंतर याचा पॉवर फॅक्टर काय असणार आहे, याचा पॉवर फॅक्टर असणार लीडिंग. इथपर्यंत आलं सर, पॉवर फॅक्टर वगैरे समजायला आले. पण तुम्ही सांगतो म्हणाले पण सांगण्याच गेलेत. आता पण मी सांगणार आहे, कुठे जायचं नाही. त्यापूर्वी आपण याला एक फॉर्म्युला आहे, ते फॉर्म्युला बघून घेऊ काय आहे. जेव्हा इंडक्टर काढायचं आपल्याला, मग इथे इंडक्टर आलाय. ओके. मग इंडक्टर जर काढायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला काय घेता येत असतं रे, जर इंडक्टरला आपण काय म्हणतो मग तिला पॉवर फॅक्टर काय असेल हे सर्व गोष्टी आपल्याला बघायचे आहेत. मग बघा या ठिकाणी आहे तुमचा इंडक्टर मध्ये आपल्याला घ्यायचं आहे इंडक्टिव्ह रिएक्टन्स येत असतो. कारण जेव्हा आपण इंडक्टिव्ह प्युअर म्हणतात पण त्या ठिकाणी काही ना काही रेजिस्टन्स असतो का नाही, जिथला काही कंडक्टर वापरलेला आहे त्या कंडक्टर मध्ये आयडियली तर आपण काय घेतो तर आयडियली काय इंडक्टिव्ह घेतो, पण प्रॅक्टिकली काही ना काही रेजिस्टन्स असतो. मग आता आयडियली आणि प्रॅक्टिकली कन्सेप्ट सांगावं लागेल, नाहीतर हे अवघड आहे. हा सांगतो मी तुम्हाला आयडियली आणि प्रॅक्टिकली काय असते बघा. आता समजा आयडियल म्हणजे काय आणि प्रॅक्टिकल म्हणजे काय. आता आयडियल म्हणजे असं आहे की तुमचे स्वप्न भरपूर मोठे आहेत, तुम्हाला मस्त वाटतंय राजा राणी सारखं जगावं, मस्त लग्न करावं, मस्त गाडीत फिरावं, नदीच्या कडाला आपलं घर असावं आणि त्या घरात आपण दोघंच राहावं, कोणी राहू नये, सासू सासरे राहू नये, काय नाही, आपण मस्त मजा करायचं. दिस इज द आयडियली. कसा आहे तो आयडियली. मस्त नोकरी असावी, आपण इंजिनियर साहेब बनणार आहोत, इंजिनियर साहेब बनलो तर, आणि ते म्हणजे झालं काय आयडियली. बट प्रॅक्टिकली म्हणजे काय, जे वास्तव्यामध्ये आहेत, तुम्ही कसे आहात, तुम्ही कुठं आहेत, दिस इज द प्रॅक्टिकली. म्हणजे आता या स्थितीला तुम्ही कुठे आहेत मस्तपैकी व्हिडिओ बघतायत, म्हणजे दिस इज द प्रॅक्टिकली. आणि आयडियली म्हणजे काय, तुम्ही विचार करताय, भले मोठे विचार करते, पण ते आहे का काहीच नाही, म्हणजे जस्ट इमॅजिन करताय. दिस इज द आयडियली. बट प्रॅक्टिकली जे आपल्याकडे आहे, जे आपण करतो ते प्रॅक्टिकली. आता मला वाटतंय आयडियल आणि प्रॅक्टिकली याच्यामधला डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल. आता नेक्स्ट बघायचं आपल्याला. आता येतला जो काही आपण कुठपर्यंत आलो होतो आयडियली प्रॅक्टिकली. ओके. हा म्हणजे यामध्ये काही रेजिस्टन्स आपण नाहीये, आयडियली म्हणतायत काय आहे आयडियली आहे, पण आयडियली असताना तिथला काही कंडक्टर आपण वापरतो, पण त्या कंडक्टर मध्ये काही ना काही रेजिस्टन्स असतो, मग त्यामुळे काहीतरी रेजिस्टन्स आला. आणि जेव्हा रेजिस्टन्स इंडक्टर किंवा कॅपॅसिटर म्हणजे इंडक्टर सोबत रेजिस्टन्स ऍड होत असतो तेव्हा तिथे इंडक्टिव्ह रिएक्टन्स तयार होत असतो. ओके. आणि जेव्हा कॅपॅसिटर सोबत रेजिस्टन्स ऍड होत असतो तेव्हा त्या ठिकाणी कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स तयार होतो. आणि तो कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स म्हणजे काय मी सांगणार आहे, इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे काय हे सर्व सांगणार आहे. मग बघा आता या ठिकाणी आपल्याला बघायचंय, काय बघायचं रे सांगा बरं. इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे त्याला दाखवतात XL. बघू आपण, लिहूनच देतो मी तुम्हाला कशाला बघा. इंडक्टिव्ह रिएक्टन्स नाही, आपण इथं थोडं जागा करू. रिएक्टन्स इंडक्टिव्ह रिएक्टन्स इक्वल टू याला म्हणतात XL. काय म्हणतात त्याला XL. मग XL इक्वल टू तुमची व्हॅल्यू येणार आहे 2 पाय FL. मग आता इथं रेजिस्टन्स काय येणार आहे, रेजिस्टन्स काय नाही, मग काय येणार आहे सांगा बरं. एकटं विचार आहे, कंडक्टर मध्ये रेजिस्टन्स आहे, सगळ्या गोष्टी आहेत, या ठिकाणी काही येणार नाही.
आर इक्वल टू तुम्हाला माहिती आहे का नाही, आर इक्वल टू व्ही बाय तुम्हाला हे माहिती आहे का वीरची स्पेलिंग येते का रे, वीर मी सांगितलंय वीर कोण होता, ओम वॉज अ वीर पर्सन बट वी आर व्हीआयपी पर्सन, मी तुम्हाला सांगितलंय. म्हणजे काय व्ही इक्वल टू आय इंटू आर फॉर्म्युला होतं का नाही. आपल्याला काढायचं काय, रेजिस्टन्स काढायचं आहे. मग रेजिस्टन्स जर काढायचं असेल तर हा आय ला इकडे घेऊन गेला म्हणजे काय व्ही बाय आय आलेला आहे. बरोबर, इथं झालं. रिएक्टन्स वगैरे काय असतो का नाही, फक्त असतो कशामध्ये रिएक्टन्स, एक तर कॅपॅसिटन्स किंवा इंडक्टन्स असेल तर रिएक्टन्स तयार होत असतो. या ठिकाणचं कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स बघायचं काय, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. मग इथला जो काही कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आहे याला म्हणायचं काय, XC इक्वल टू 1/2 पाय FC. इथपर्यंत आलेलं आहे. पण आता सांगणार आहे तुम्हाला काय आहे काय नाही ते, पण मजा आली की नाही रे, मजा आली ना. जर नवीन असाल तर आताच काय करा, व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जर घेतला तर खूप मजा येईल, आणि लाईक जर ठोकला तर अजून मजा येईल आणि मी अजून मजामध्ये ठेवेल. आणि त्या साईडचा जे दिसतो ना घंटा, तर घंटा दाबायला मात्र विसरू नका, जेणेकरून जे व्हिडिओ आहेत ना तुमच्यापर्यंत पोहोचतील तेव्हा लगेच तुमची घंटी वाजेल, तुमची नाही मोबाईलची. तर तुम्ही माझी घंटी म्हणाल तसं नाही, तुमची घंटी म्हणजेच काय मोबाईलची घंटी वाजणार आहे. हे झालेलं आहे. त्यानंतर आता काय राहिलेलं आहे आपलं, व्होल्टेज झाला, करंट झाला, ओके हे झाला. मग त्यानंतर आता हे काय काम करत असतं, हे तिघांचं काम काय आहे ते सांगतो. आता लास्ट राहिलेलं आहे वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, म्हणजे याचं काम काय काय आहे ते सांगून टाकतो. इथं खाली दिसते का, तुम्हाला दिसत असेल खाली, या ठिकाणी तुम्हाला काय करू आपण, इथं वर थोडीशी जागा आहे, या ठिकाणी लिहून टाकू का, मला लिहून टाकतो. आपलं हे पॉइंट आपण इथं मध्येच काय सोडून टाकलेलं आहे. या ठिकाणी लिहू आपण, 4था पॉइंट झालेला हा 5वा पॉइंट झालेला आहे. त्यानंतर हा 6वा पॉइंट, हे 7वा पॉइंट, आणि हे किती 8वा पॉइंट झालेला आहे. मग आता 9वा पॉइंट बघा, 9वा पॉइंट आहे या ठिकाणी लिहू. 9वा पॉइंट काय आहे बघा, याचं काम काय, इंडक्टिव्ह सर्किटचं काम काय, टू अपोज टू द फ्लो ऑफ करंट किंवा सडन चेंज इन करंटला अपोज करणे, टू अपोज द सडन चेंज इन करंट. इंडक्टरचं काम काय रे, टू अपोज चेंज इन करंट. काय आहे, चेंज इन करंट. चेंज इन करंटला काय केलं, अपोज. मग ह्याचं काम काय रे, याचं काम काय, रेजिस्टन्स काय नाही, ते अपोज करतो कोणाला, करंटला. ते चेंज हो, ऍज इट इज राहो, काही राहो, काही घेणं देणं नाही, पण त्यानं काय करत असतं रे, फक्त अपोज करत असतं. मग ते अपोज कोणाला करत असतात, त्या करंटला. म्हणजे आता इथं म्हणायचं आहे टू अपोज करंट. काय कोणाला, त्या करंटला. बिचारायला जाऊ दे ना, कुठे 36 आकडा अडकले की त्याचं रेजिस्टन्स आणि करंटचा खतरनाक आकडा आहे, त्यामुळे काय झालं तो जाऊ देत नाही बिचारा करंटला. मग त्यानंतर आहे कॅपॅसिटन्स. आता याचा बघा काय काम आहे, कॅपॅसिटरचं काम काय आहे, टू अपोज सडन चेंज इन व्होल्टेज. कोणाला अपोज करतो, व्होल्टेजला. बघा इंडक्टर करंटला अपोज करतो आणि कॅपॅसिटर कोणाला, व्होल्टेज. बघा आता या ठिकाणी काय आहे, 9 नंबरचा आपला पॉइंट चालू आहे. तर काय, टू अपोज चेंज इन व्होल्टेज. म्हणजे कोणाला अपोज केलं रे, व्होल्टेजला. कोणाला, व्होल्टेजला. मग बघा या ठिकाणी अजून एक पॉइंट राहिला आपला. मग तो पॉइंट काय आहे, आपण इथं 10वा पॉइंट घेऊ. मग बघा या ठिकाणी हे इंडक्टर ही काय करत असतं, एनर्जी स्टोअर करत असतं, आणि कॅपॅसिटर एनर्जी स्टोअर करत असतं. काय इंडक्टर एनर्जी स्टोअर करत असतं, त्यासोबतच कॅपॅसिटर सुद्धा एनर्जी स्टोअर करत असतं. पण रेजिस्टन्स हा आयत खाऊ खोंब्या आहे, कारण त्यांना न घेणं न देणं काही नाहीये. म्हणजे त्याने एनर्जी काय करत असतो, आलेला फक्त खायचा असतो, पण स्टोअर करायचं काम नाहीये. जेवढा पैसा आलेला तेवढं उधळून टाकतात का नाही काही लोक, तसेच हा रेजिस्टन्स आहे. जेवढं काही त्याच्याकडे एनर्जी येते ते एनर्जीला डिसिपेट करण्याचं काम करत असतो. पण इंडक्टर आणि कॅपॅसिटर काय करतात, ते एनर्जी आहे त्याला सेव्ह करून ठेवतात, थोडीशी काय करतात, स्टोअर करतात. पण ते स्टोअर किती करतात बघा, इंडक्टर हे कोणाच्या फॉर्म मध्ये स्टोअर करतात रे, इंडक्टर एनर्जी स्टोअर इन फॉर्म ऑफ इंडक्टर इज एनर्जी स्टोअर इन फॉर्म ऑफ कशामध्ये, मॅग्नेटिक फील्ड मध्ये. कशामध्ये, मॅग्नेटिक फील्ड मध्ये. इंडक्टर इज एनर्जी स्टोअर इन फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मग त्यानंतर कॅपॅसिटर काय काम करत असतं, कॅपॅसिटर ऑल्सो स्टोअर द एनर्जी बट इन फॉर्म ऑफ चार्ज. मग त्याचे फॉर्म्युला काय येतं, हे चार्ज मध्ये एनर्जी स्टोअर करतं, हे मॅग्नेटिक
मॅग्नेटिक सर्किट म्हणजे काय, मॅग्नेटिक फॉर्म मध्ये स्टोअर केलं जात असतं, हे चार्ज मध्ये स्टोअर केलं जात असतं. पण रेजिस्टन्स हा ऐत खाऊ खोंबे आहे, त्याने एनर्जी स्टोअर करत नाही, काय नाही, आलेली जेवढी आहे तेवढी खायचं काम करत असतं. मग ते एनर्जी स्टोअर करण्याचा फॉर्म्युला काय आहे, E इक्वल टू काय, इंडक्टिव्ह सर्किट काय, इंडक्टिव्ह सर्किट एनर्जी स्टोअर करत असतो. मग ती किती, हाफ Li². किती, Li². आता एनर्जी स्टोअर केलं, पण काय एनर्जीचं एक काय आहे, युनिट काय सांगा बरं, जूल. जेवल्या काय आहे, जूल. पण रेजिस्टर एनर्जी स्टोअर करतं का, करत नाही. एनर्जी नॉट स्टोअर, हे काय करत असते, डू नॉट स्टोअर एनर्जी, डू नॉट स्टोअर एनर्जी. हे काय एनर्जी स्टोअर करतं का, करत नाही. पण कॅपॅसिटर एनर्जी स्टोअर करतो. मग कोणाच्या फॉर्म मध्ये रे, तो करतो चार्जच्या फॉर्म मध्ये. मग ते किती, 1/2 CV². बघा बरं यामध्ये आता राहिलं सर एक आपला फंडा राहिला. आता ते फंडा म्हणजे काय बघा, इथं अजून थोडंसं या ठिकाणी आपल्याला काय जागा लागणार आहे. पण ती जागा तुम्हाला मी देतो. ओके, याचं काही इथं पण जागा आहे आणि इथं पण जागा आहे. एवढं झालं की आपला व्हिडिओ संपवतो. बघा या ठिकाणी काय आहे, लीडिंग आणि लॅगिंगचा कन्सेप्ट आहे. बघा आता मी म्हटलं इंडक्टिव्ह सर्किट इट्स पॉवर फॅक्टर इज लॅग. म्हणजे लॅग म्हणजे काय, इथला जे काही व्होल्टेज आहे तो निगेटिव्हने लॅग करत असतो. निगेटिव्हने काय करत असतो, करंटला लॅग करत असतो. म्हणजे व्होल्टेज पुढे आहे आणि करंट मागे आहे. अहो सर असं का उलट म्हणताय का, इथं तर करंट पुढे दिसतोय, तुम्ही तर म्हणता व्होल्टेज पुढे आहे. म्हणजे व्होल्टेज अगोदर चालू झालाय, नंतर करंट चालू झालाय, आणि तुम्ही असं का म्हणताय की बाबा करंट मागे आहे, करंट तर पुढे दिसतो ना. हे चुकीचं आहे. काय बघा, हे काय आहे, लॅग आहे. लॅग म्हणजे काय, लॅग म्हणजे करंट हे उशिरा चालू होत असतो. लॅग म्हणजे काय, करंट हे उशिरा चालू होत असतो. पाठीमागे आहे, मग पुढे कोण आहे त्याला लीड म्हणायचं, आणि पाठीमागे कोण आहे त्याला काय म्हणायचं, लॅग. म्हणजे लीड म्हणजे कोण आहे, पुढे कोण आहे रे, सर करंट आहे की हो, अरे करंट नाही. आता बघा काय माहितीये का, हे ग्राफ इथून चालू होतो. आता हे ग्राफ कुठून चालू होत असतो, इथून चालू झाला ग्राफ, त्यानंतर असं पुढे 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 गेला, टाइम इकडे 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 पुढे 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 घेत गेला, बरोबर. टाइम पुढे पुढे जात असतो. जसा या साईडला असा ग्राफ जातो तसं तसा टाइम वाढत असतो. इथं टाइम आहे समजा 0.1 सेकंद आणि इथं आहे 0.2 सेकंद. मग पहिलं कोण चालू झालं, 0.1 सेकंद. मग ह्या 0.1 सेकंदला कोण चालू झाला, व्होल्टेज. कोण चालू झाला, व्होल्टेज म्हणजे काय, VL. आणि त्यानंतर जसा 0.1 सेकंद कंप्लीट झाला, जसं 0.2 सेकंद चालू झालेलं आहे, त्या ठिकाणी कोण चालू झाला, करंट. म्हणजे अगोदर चालू कोण झालं नाही, अगोदर चालू कोण झालंय, व्होल्टेज. आणि त्यानंतर चालू कोण झालाय, त्यानंतर कोण चालू झालंय, करंट. म्हणजे बघा व्होल्टेज अगोदर चाललाय, त्यानंतर करंट चाललाय. कोण आहे, व्होल्टेज कोण आहे, अगोदर चाललाय. म्हणजे व्होल्टेज काय आहे, व्होल्टेज इज लॅग बाय -90 डिग्री टू द करंट. म्हणजे बघा या ठिकाणी करंट तुमची कशी आहे, लॅगिंग आहे. करंट कशी आहे, तुमची लॅग आहे. पण व्होल्टेज कसं आहे, लीड आहे. म्हणजे व्होल्टेज तुमचा लीड आहे, म्हणजे व्होल्टेज पुढे चाललोय, म्हणजे व्होल्टेज करंटचा रस्ता दाखवतोय. म्हणजे कोण पुढे चाललंय, व्होल्टेज. म्हणजे पुढे पुढे कोण आहे, व्होल्टेज. म्हणजे कार्यकर्त्याचा कन्सेप्ट आहे. या ठिकाणी मी तुम्हाला ते फंडा म्हटलं ना, ते फंडा आहे. करंट या इंडक्टिव्ह मध्ये फक्त एवढं लक्षामध्ये ठेवा, व्होल्टेज हा कार्यकर्ता आहे. व्होल्टेज कोण आहे, कार्यकर्ता आहे. आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे करंट काय आहे काय नाही ते. नाहीतर असं बघू आपण, नाही करंट हा कार्यकर्ता आहे. करंट कोण आहे, कार्यकर्ता आहे. कारण जो काही लीडर आहे, जे मोठ्या सेलिब्रिटी असतात, त्याचा कार्यकर्ता कोण आहे, करंट. सेलिब्रिटीचा कार्यकर्ता कोण आहे, करंट. आणि जे काही सेलिब्रिटी आहे, जो काही आपला MLA असेल किंवा खासदार वगैरे कोणी असेल, तो कोण आहे, व्होल्टेज. एवढं लक्षामध्ये ठेवा. कार्यकर्ता कोण आहे, करंट. मग बघा या ठिकाणी अगोदर बघा, अगोदर आलेलं काय, व्होल्टेज आलेलं आहे. त्यानंतर कोण आलेलं आहे, करंट आलेलं आहे. मग अगोदर व्होल्टेज आलेलं आहे, पुढे पुढे कोण चालतोय, व्होल्टेज. आणि त्यानंतर कोण चालतोय, करंट. म्हणजे काय बघा या ठिकाणी काय सांगायचं मला, कन्सेप्ट बघा काय आहे. हा काय आहे, व्होल्टेज, हा करंट. ओके, पुढे कोण चाललंय, पुढे पुढे कोण चाललंय, पुढे पुढे चाललंय कोण, व्होल्टेज. मग बघा या ठिकाणी व्होल्टेज म्हणून आपण काय म्हणायचंय, व्होल्टेज म्हणून आपण कार्यकर्ता. कार्यकर्ता. ओके, व्होल्टेज कोण आहे, कार्यकर्ता. आणि हे कोण आहे, समजा आपण समजायचं MLA म्हणजे आमदार आहे. समजा पुढे पुढे कार्यकर्ता चालतोय, त्याच्या मागे मागे आमदार चालतोय. म्हणजे आपल्या गावामध्ये जेव्हा कार्यकर्ता येत असतो, जेव्हा आमदार येत असतो, त्याच्या पुढे पुढे चालणारे कोण आहेत, कार्यकर्ते. आणि त्याच्या मागे मागे चालणारे कोण आहेत,
कोण आहे? करंट आहे. म्हणजे ते कोण आहे? एमएलए. पण एक दिवस असा येणार आहे की जो काही कार्यकर्ता आहे त्याला सगळं ओळखी वगैरे झाले ना, मग ते लगेच एमएलएच्या बाजूला बसतो आणि त्याच्या सोबत सोबत चालायला लागतो. बरोबर. म्हणून बघा इथं काय सांगायचं आहे या ठिकाणी, जो काही पॉवर फॅक्टर आहे लॅगिंग आहे. पॉवर फॅक्टर कसा आहे? लॅगिंग आहे. लॅगिंग आहे म्हणजे कितीने लॅगिंग आहे? -90 ने. म्हणजे त्याला दाखवतात कशाने? अशा प्रकारे. हे आहे तुमचा काय? हा आहे तुमचा IL आणि हा कोणता आहे तुमचा? हे काय आहे तुमचा? VL. ओके. मग हे तुमचा काय आहे? व्होल्टेज. आणि काय? हे काय? करंट आहे IL. मग हे कसं आहे? लॅगिंग आहे. मग कितीने? 90 डिग्रीने. कशाने आहे? 90 डिग्रीने. म्हणजे हे व्होल्टेज आहे, जेव्हा खाली येत असतो तेव्हा लॅग आणि जेव्हा वर जातो तेव्हा काय? लीड. खाली येतो म्हणजे लॅग आणि वर जातो म्हणजे काय? लीड. एवढं लक्षामध्ये ठेवा. हा करंट कसा आहे? तुमचा लॅगिंग आहे आणि व्होल्टेज काय आहे? तुमचा लीडिंग आहे. बघा हे लीडिंग आहे आणि हे काय? लॅगिंग आहे. कारण याला असं जर फिरवलं तर काय फरक पडतो का रे? काही नाही. कारण हा वरच असतो, म्हणजे पॉझिटिव्ह असतो. या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की जे काही व्होल्टेज आहे तो व्होल्टेज अगोदर चालू होत असतो आणि त्यानंतर करंट चालू होत असतो. मग ते कितीला होत असतो करंट चालू? म्हणजे काय? π/2. π/2 म्हणजे किती? 90. आणि 90 ला चालू होत असतो कोण? करंट. एवढं लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर रेजिस्टन्स बघा. जेव्हा रेजिस्टन्सचा फॅक्टर येत असतो, मग त्या रेजिस्टन्सच्या फॅक्टर मध्ये जो काही इथला कार्यकर्ता होता ना, ते आता मोठा झालाय. आता कोणाच्या सोबत बसलाय? डायरेक्ट एमएलएच्या बाजूलाच बसलाय. आता कसं? सोबत म्हणजे बघा, सोबत म्हणजेच काय? जिथं एमएलए तिथं कार्यकर्ता, जिथं एमएलए तिथं कार्यकर्ता, जिथं व्होल्टेज तिथं करंट, जिथं व्होल्टेज तिथं करंट, जिथं व्होल्टेज तिथं करंट, आणि जिथं करंट तिथं व्होल्टेज, जिथं व्होल्टेज तिथं करंट. ओके. म्हणजे जिथं कार्यकर्ता आहे तिथं एमएलए आणि जिथे एमएलए आहे तिथं कार्यकर्ता. आता तिच्या सोबतच सोडणार नाही, कारण आता ते ओळखी फिलकी झाले, मजा आले. मग बघा आता काय झालंय या ठिकाणी. इथला काय? VR आणि इथं IR. मग हे सोबत बघा, सोबत इथूनच चालू होतात दोन्ही. काय? ऍट अ टाइम चालू झाले. इथून चालू झाले इथं. पण इथला जो एक करंट आहे तो कार्यकर्ता आहे काय? आपलं काय? चला एमएलए आहे. ठीक आहे, राहू दे. आता इथं काय? इथला व्होल्टेज सेम टाइमला निघाले, सेम टाइमला पीक झाले, सेम टाइमला 0 झाले, सेम टाइमला वर आले, पीक झाले, अजून सेम टाइमला 0 झाले. बघा बरं, सोबतच. हा, बसले की सोबत, गेले की सोबत, खाले की सोबत, पिले की सोबत, सगळे सोबतच. म्हणजे काय? दोन्ही सेम आहेत, फेज मध्ये आहेत. एकाच फेज मध्ये एकाच वेळेस दोन्ही पीक होतात, दोन्ही 0 होतात, दोन्ही चालू होतात. अशा म्हणायचं युनिटी. कारण या दोघांमध्ये काय रे? युनिटी म्हणजे तुम्हाला माहित असेल, सोबत 4 भाऊ असतील, 5 भाऊ असतील, जर त्यामध्ये युनिटी असेल म्हणजे एकत्र असेल तर दुसरे येण्याचे चान्स नसतात, दुसरा दुश्मन त्या घरामध्ये पोहोचण्याचं काम नसतो. कारण याच्यात असली युनिटी असते, एकत्मता असते, किंवा असं एकत्र येण्याची त्यांच्यामध्ये ॲबिलिटी आहे, तेव्हा दुसरा माणूस त्याच्यामध्ये येतो का? येत नाही. तसंच बघा यामध्ये काय आहे, हा कसा आहे बघा. हे कसे आहेत? युनिटी आहेत. सोबत चालले, सोबत मोठे झाले, सोबत 0 झाले, सोबत मोठे झाले, आणि सोबत अजून काय? क्रॉसओव्हर झाले. म्हणजे या ठिकाणचा जो काही पॉवर फॅक्टर येणार आहे तुमचा, जो काही तुमचा फेज डायग्राम येणार आहे ती अशी येणार आहे. या ठिकाणी VR आणि तुमचा IR हे झालं तुमचा फेजर डायग्राम. ओके. मग त्यानंतर बघा आता या ठिकाणी आता युनिटी होते. अगोदर कार्यकर्ता छोटा होता आणि त्यानंतर एमएलए मोठा होता. बरोबर. म्हणजे मागे चालायचं, पुढे कार्यकर्ता चालायचं. आता बघा काय होतं माहितीये का? जे काही इथला एमएलए होता तो होतो कार्यकर्ता, आणि जो काही कार्यकर्ता होतो तो होतो आता मोठा मंत्रीच. खतरनाक. आता काय? मंत्रीच होतो. बघा काय होतं. इथला जो काही करंट आहे तो करंट याच्यामध्ये अगोदर चालू होत असतो. करंट काय? अगोदर चालू होत असतो आणि त्यानंतर व्होल्टेज चालू होत असतो. बघा आता बघा, हे इथून असं येणार आहे, असं असेल. ओके. मग बघा इथून ग्राफ चालू होत असतो, असं जात असतो. इथं ω-t आहे. ठीक आहे. इथं पण ω-t आहे आपल्याला राहिलेलं आहे. बघा इथून करंट चालू झालंय, म्हणजे इथून ग्राफ चालू झालेला आहे, तेव्हा इथून झालं कोण चालू? करंट. बरोबर. कोण? करंट. आणि त्यानंतर आले कोण? व्होल्टेज. बघा इथं काय होतं रे? अगोदर व्होल्टेज चालू झाला होता, त्यानंतर कोण? करंट चालू झाला होता. आता बघा त्याचं उलट होतंय. अगोदर करंट चालू झाली, अगोदर काय? करंट चालू झाली, आणि त्यानंतर कोण आलेला आहे? त्यानंतर कोण येतो? हा व्होल्टेज येत असतो. म्हणजे कार्यकर्त्याच्या ठिकाणी कोण झाला रे? आता कार्यकर्ता कोण झाला? एमएलए. आणि जो काही कार्यकर्ता होता ते कोण झाला? मोठा ऑफिसर झाला. आता काय? मंत्री फिंद्री. हे खतरनाक. आणि कार्यकर्ता काय करत असतो या ठिकाणी? काय? कार्यकर्ता पुढे चालत होता आणि त्यानं मागे एमएलए चालत होता. आता तसं झालंय का? आता बघा जो काही कार्यकर्ता होता ना तो काय जो काही कार्यकर्ता होता ते कोण? आता जो कार्यकर्ता होता ना
तो काय झाला तर या ठिकाणी कार्यकर्ता काय करतो, मागे मागे चालायला लागतो आणि जो एमएलए आहे ते पुढे पुढे चालायला लागतो. ओके, मग कसं इथून चालू झालेलं कोण आहे, करंट, आणि त्यानंतर कोण चालू झालाय, व्होल्टेज. म्हणजे बघा या ठिकाणी काय होणार आहे, व्होल्टेज लॅग झाला आणि करंट लीड झाला. व्होल्टेज लॅग झाला आणि करंट लीड झाला. म्हणजे या ठिकाणचं पॉवर फॅक्टर कसा म्हणला आपण, लीडिंग. म्हणजे बघा दाखवतात कसं, या ठिकाणी असं दाखवायचंय. हे कोण आहेत या ठिकाणी, काय झालं आपला व्होल्टेज आणि इथलं करंट. ओके, मग बघा या ठिकाणचा जो काही व्होल्टेज आहे तो व्होल्टेज, इथला करंट आहे आता आयसी आणि त्याला तुमचा व्होल्टेज व्हीसी, आणि हे कितीने असणार आहे, 90 डिग्रीने लीडिंग. मग इथली करंट लीड झाली, इथली करंट लॅग झाली. म्हणजे खाली करंट आली, इथली करंट वर गेली, इथला व्होल्टेज काय रेफरन्स आपण घेतलेला आहे, म्हणजे व्हीएल ला इथं व्हीसी आणि इथं व्हीसी आणि तिथं काय व्हीएल. म्हणजे कोणता पॉझिटिव्ह आहे, कारण करंट हे वर गेलेलं म्हणून पॉझिटिव्ह आहे, आणि व्हीसी कसं आहे, व्हीसी कॉन्स्टंट म्हणजे रेफरन्स आपण मानलेले आहेत. ओके, मग हे झालं. फक्त एवढंच मला सांगायचं याच्यातून, एवढं लक्षामध्ये ठेवा की जेव्हा जेव्हा इंडक्टिव्ह सर्किट असतो तेव्हा तेव्हा लॅगिंग असतो, आणि जेव्हा जेव्हा कॅपॅसिटिव्ह सर्किट असतो तेव्हा तेव्हा त्याचा पॉवर फॅक्टर जो असतो तो लीडिंग असतो, आणि जेव्हा रेजिस्टन्स असतो तेव्हा त्याचा पॉवर फॅक्टर हा कसा असतो, युनिटी. म्हणजे युनिटी म्हणजे काय, सेम टाइमला चालू होणार, सेम टाइमला अप जाणार, सेम टाइमला 0, सेम टाइमला डाऊन, सेम टाइमला ऑफ. म्हणजे प्रत्येक वेळेस सोबत सोबत राहणार आहेत. पण या ठिकाणी काय, पहिले अगोदर व्होल्टेज चालू होणार आहे कोणामध्ये, इंडक्टिव्ह मध्ये, त्यानंतर काय करंट. कारण इंडक्टिव्ह सर्किट हा करंटला अपोज करत असते, व्होल्टेजला करते का, करत नाही. मग व्होल्टेज अगोदर चालू झाला आणि त्यानंतर करंट चालू झाला, कारण करंटला काय करत असतं, अपोज, म्हणून ते उशीरला चालू झाला. आणि या ठिकाणी व्होल्टेजला अपोज करतो कोण, कॅपॅसिटर, म्हणून या ठिकाणी करंट अगोदर चालू झाली आणि त्यानंतर व्होल्टेज चालू झाला. कारण व्होल्टेजला अपोज करतो मग त्याच्यामध्ये एनर्जी यायला थोडीशी वेळ लागते, म्हणून तुम्ही व्होल्टेज काय नंतर चालू झालाय. मग नंतर चालू झाला म्हणजे काय, लीडिंग झाला इथं, आणि इथं काय लॅगिंग, आणि रेजिस्टन्स काय झाला आपला, काय झाला रे, काय झाला, युनिटी पॉवर फॅक्टर झाला. मग बघा ह्याच्यामध्ये तुमचा सगळं रेजिस्टन्स झाला, इंडक्टर झाला, कॅपॅसिटर झाला, यामध्ये सगळे काय काय काम करत असतात, त्याचे फेजर डायग्राम, त्याचे सिम्बॉल्स, त्याचे सर्किट डायग्राम, त्याचे वेव्ह फॉर्म, त्याचे फॉर्म्युलेस वगैरे 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 सगळं झाले. ओके, याच्यामध्ये काही डाऊट्स आहेत का, मग एवढी मजा आली, एवढं आपण चांगलं शिकवलंय तर तुम्ही काय करा, लाईक ठोका. कारण मराठीमध्ये, मातृभाषामध्ये, आपल्या महाराष्ट्रात राहून जर आपण हिंदी बोलत असेल तर गद्दार आहात. म्हणून मी तर गद्दार होणार नाही आणि तुम्हालाही होऊ देणार नाही. म्हणून मराठी भाषेचा अभिमान ठेवण्यासाठी मी तुमचे लेक्चर घेतोय मराठीमध्ये. कारण आपल्या शासनाने पण आपल्यासाठी एक आवती दिलेली आहे की बाबा जे काही टेक्निकल एज्युकेशन आहे ते तुम्ही मराठीमध्ये घेऊ शकता, पेपर सुद्धा तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता. हे दिलेलं आहे, एक खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी मराठी महत्वाची आहे, म्हणून मराठीमध्ये मी शिकवलंय आणि सगळं तुम्हाला समजेल. आणि गावरान भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये, विथ फंडेमध्ये तुम्हाला शिकवलंय. तर आता काय करा, तुम्ही लाईक ठोका. आणि जे काही तुमचे विद्यार्थी, जे काही तुमचे फ्रेंड्स आहेत त्यांना जे काही कळत नाही किंवा त्यांना मराठीमध्ये शिकण्याची इच्छुकता असते तेव्हा ते तिथपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. आणि तुम्हाला काय करायला पाहिजे, शेअर करा. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.